Hello friends, please subscribe to Vishwas Easy Learning channel and press the bell icon to never miss the latest video of this channel. Thank you. Welcome friends, once again in Vishwas Easy Learning. Today we are going to learn about the tense. टेन्स म्हणजे काळ. मनुष्याची कृती ही त्याच्या काळानुसार दर्शवली जाते. एखादी गोष्ट जर तो सद्यस्थितीत करत असेल तर त्याला वर्तमान काळ असं म्हटलं जाते. तीच गोष्ट जर त्याने काही दिवसाआधी जर केली असेल तर ती कृती भूतकाळात केली असं म्हटलं जातं. आणि त्याचं भवितव्य किंवा त्याची जी भविष्यातील वाटचाल आहे ते जर तो त्या कृतीतून दर्शवत असेल तर त्याला भविष्यकाळ असं देखील म्हटलं जातं. सो टेन्स also classified into three main parts and three types of tense as usual. So there are three main tenses in English as in Marathi also. So first tense is present tense, त्यालाच वर्तमान काळ असं म्हणतात. पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ जो घडून गेलेला आहे तो. आणि थर्ड वन मीन्स फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ जो येणारा राहील तो. मीन्स धिस, दॅट अँड फोरकमिंग म्हणजे झालेला म्हणजे सध्या स्थितीतला, नंतर झालेला आणि फोरकमिंग म्हणजे येणारा, असे हे काळाचे तीन प्रकार मुख्यतः पडतात. अँड each tense have classified into four types, four subkinds of each tense also. So which are these? First one is simple or indefinite, त्यालाच साधा किंवा अनिश्चित काळ देखील म्हणतात. म्हणजे इफ वी टेक प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट मीन्स साधा वर्तमान काळ किंवा अनिश्चित वर्तमान काळ म्हटला जाईल. सेकंड सबकाइंड ऑफ टेन्स इज कंटिन्युअस और प्रोग्रेसिव्ह or imperfect. Continuous means चालू, progressive means also प्रगतीपथावर means चालूच, आणि imperfect means अपूर्ण. त्याच काळाला चालू किंवा अपूर्ण काळ असे म्हणतात. इफ वी टेक प्रेझेंट कंटिन्युअस मीन्स चालू वर्तमान काळ, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह मीन्स चालू वर्तमान काळ, प्रेझेंट इम्परफेक्ट मीन्स अपूर्ण वर्तमान काळ देखील त्याला म्हणता येईल. नाउ थर्ड सब काइंड ऑफ टेन्स मीन्स परफेक्ट. परफेक्ट मीन्स पूर्ण. Means if we take present perfect means पूर्ण वर्तमान काळ, like this means in which tense we can denoted as the work is finished or complete is called perfect tense. Now fourth subkind of tense is perfect continuous or imperfect tense. Means पूर्ण झालेली आहे क्रिया तरी देखील अजूनही ती क्रिया चालूच आहे, म्हणजे पूर्ण होऊन देखील पुन्हा ती गोष्ट घडतच आहे. तेव्हा अशा वेळेस त्याला पूर्ण चालू किंवा चालू पूर्ण काळ असं देखील म्हणतात. फॉर एक्झाम्पल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मीन्स चालू पूर्ण वर्तमान काळ, किंवा प्रेझेंट परफेक्ट इम्परफेक्ट मीन्स चालू वर्तमान काळ असं देखील, चालू पूर्ण वर्तमान काळ किंवा पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ असं देखील म्हणता येईल. म्हणजे एखादी क्रिया भूतकाळात म्हणजे घडली आणि अजून देखील ती पुन्हा चालूच आहे, तेव्हा त्या काळाला चालू पूर्ण काळ किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ देखील असं म्हणता येईल. सो देर आर फोर सब काइंड्स ऑफ ईच टेन्स. सो व्हेन वी सी the chart of each tense, so you can understand and you can identify each subkind of tense and its meaning also very easily. So observe this, students. Now look at this chart, how it is easy to understand the tense and its structure and its meaning. So the formation of sentence as tense means वाक्याची रचना काळानुसार. So we have classified these four columns. First one is subkind, second present tense, past tense and future tense. If we take simple, so what is the structure of simple present tense? So structure of simple present tense is S plus V1 plus O, means subject plus V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप plus O.
and the meaning of this structure is करता क्रिया करतो. So example is I write a letter म्हणजे मी पत्र लिहितो. Now second, simple past tense. So what is the structure of simple past tense? Yes means subject plus V2 means form of verb, second form of verb, and plus object means कर्म. The meaning of structure is कर्त्याने क्रिया केली. Now when we take example I wrote a letter, the meaning of example is मी पत्र लिहिले means if any simple past tense, the meaning of this structure is कर्त्याने क्रिया केली. Now third tense is simple future tense. So simple future tense means साधा भविष्य काळ. The structure of simple future tense is yes plus shall or will plus V1 plus O. म्हणजे meaning of this structure is कर्ता क्रिया करणार किंवा कर्ता क्रिया करेल. The example is I shall write a letter. मी पत्र लिहिणार किंवा मी पत्र लिहील. So did you understand simple present tense, simple past tense and simple future tense and its meaning? Now next subkind of tense is continuous tense or progressive or imperfect. If we take present continuous tense means चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ. The structure of this tense is yes plus am or is or are plus V4. V4 means ing form plus O means meaning of this structure is कर्ता क्रिया करीत आहे. कर्ता क्रिया करीत आहे means he is doing a job म्हणजे तो काम करत आहे किंवा तो एक जॉब करत आहे. Now second tense is past continuous tense or past imperfect. चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ. Structure of this tense is yes plus was or were plus V4 plus O means कर्ता क्रिया करीत होता म्हणजे कर्त्याची क्रिया अपूर्ण होती. means example is he was doing a job. तो काम करीत होता. Now next tense is future continuous or future progressive or future imperfect tense. The meaning of this tense is अपूर्ण भविष्यकाळ किंवा चालू भविष्यकाळ. The structure of this tense is yes plus shall be or will be. Shall be किंवा will be plus V4 means क्रियापदाचा ing form. V4 means plus O means object. The meaning of structure is कर्ता क्रिया करीत असेल किंवा कर्ता क्रिया करीत असणार. The example is he will be doing a job. तो जॉब करीत असणार किंवा तो जॉब करीत असेल. So did you understand this structure and its meaning according to the tense? Now some example for you. Identify the tense म्हणजे काळ ओळखा among all. So first example is he goes to the market. He goes to the market. Now find out the structure of this sentence. He means subject, goes means V1 and to the market means object. So which type of tense it is? It is classified into simple present tense. He goes to the market means simple present tense means साध्या वर्तमान काळातलं हे वाक्य आहे. Now second sentence, she will be collecting flowers by tomorrow. Will be means future. So collecting means V4 plus object म्हणजे ती उद्याला फुलं वेचत असणार किंवा फुलं वेचत असेल means the tense of this sentence is future continuous or future imperfect tense. Now next example, identify this example. They went to school. They means subject. Went means it is the V2 of go means, and third one is object. They went to school means this is the structure of this third sentence. So subject plus V2 plus O means कर्त्याने क्रिया केली means this sentence is classified into simple past tense म्हणजे साधा भूतकाळातील हे वाक्य आहे असं आपल्याला
म्हणता येईल. Did you understand, student? Now next subkind of tense is perfect and perfect continuous. Now let us see. So when we take present perfect, so what is the structure of this tense? Look at this chart. Yes means subject plus have or has plus V3 means past participle plus O means meaning of this structure is कर्त्याने क्रिया केलेली आहे. means present perfect means कर्त्याने क्रिया केलेली आहे. Now what is the example? We have solved a test म्हणजे आम्ही चाचणी सोडवलेली आहे. The meaning of present perfect is कर्त्याने क्रिया केलेली आहे. We have solved a test means आम्ही चाचणी सोडवलेली आहे. Now next tense is past perfect tense means पूर्ण भूतकाळ. We say पूर्ण भूतकाळ. Present perfect means पूर्ण वर्तमान काळ and past perfect means पूर्ण भूतकाळ. So structure of this tense is subject plus had plus V3 plus O. There is unique verb is had, helping verb is had. Here is have or has. For plural have and singular is has. So there is unique means yes plus had plus V3 plus O means meaning of this structure is कर्त्याने क्रिया केलेली होती. means if we take one example, we had solved a test म्हणजे आम्ही चाचणी सोडवलेली होती. कर्त्याने क्रिया केलेली होती. Now next tense is future perfect. Future perfect means पूर्ण भविष्यकाळ. So what is the structure of this future perfect? Yes plus shall have or will have plus V3 plus O. One thing is very notable that any perfect tense you have to take the third form of verb म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप घेणं आवश्यक आहे कुठल्याही परफेक्ट मध्ये. Yes plus shall have or will have plus V3 plus O means कर्त्याने क्रिया केलेली असेल. The sentence is we will have solved a test. आम्ही चाचणी सोडवलेली असेल means this is the tense in future tense म्हणजे पूर्ण भविष्यकाळामध्ये तशी रचना राहील आणि त्याचा अर्थ राहील कर्त्याने क्रिया केलेली असेल. Now next sub kind of tense is perfect continuous or perfect progressive. Means if you take present perfect continuous means चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे what is the structure of this tense? Yes plus have been or has been plus V4 plus O. Any continuous we will take V4 tense. V4 means क्रियापदाचं चौथं रूपच घेणार. means structure of this tense is yes plus have been or has been means meaning of this structure is कर्ता क्रिया करीत आलेला आहे काही काळापासून. means I have been teaching from 15 years in Dr. नंदुरकर विद्यालय means मी 15 वर्ष पासून या शाळेमध्ये डॉक्टर नंदुरकर विद्यालयामध्ये शिकवित आलेलं आहो आणि अजूनही आहोच means अजूनही माझी क्रिया सुरूच आहे शिकवण्याची. सो कर्ता क्रिया करीत आलेला आहे काही काळापासून. फॉर एक्झाम्पल शी हॅज बीन रीडिंग अ बुक. ती पुस्तक वाचत आलेली आहे काही काळापासून. डिड यू अंडरस्टँड? Now next tense is past perfect continuous tense or past perfect progressive tense म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. The structure of this tense is yes plus had been plus V4 plus O means कर्ता क्रिया करीत आलेला होता काही काळापासून. फॉर एक्झाम्पल she had been reading a book. ती पुस्तक वाचत आलेली होती. Now next tense is future perfect continuous tense or future perfect progressive tense म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ किंवा चालू पूर्ण अपूर्ण काळ असं देखील त्याला म्हटलं जाईल. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ दिस टेन्स? येस मीन्स सब्जेक्ट प्लस शॅल और विल, शॅल किंवा विल प्लस हॅव बीन और हॅज बीन प्लस V4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप मीन्स ING फॉर्म and next one is object. If you understand this structure
then you won't forget to identify the tense. Yes means yes plus shall have been or will have been plus V4 plus object. Means meaning of this structure is कर्ता क्रिया करीत आलेला असेल काही काळापासून. शी विल हॅव बीन रीडिंग अ बुक म्हणजे ती पुस्तक वाचत आलेली असेल. So did you understand the meaning of this structure? So these are the all 4 types and its 4 subkinds of tense. Means totally we have learned 12 subkinds of each tense, 12 subkinds of all tenses and their meaning and their structures. So there will be nothing any confusion if you understand this structure and its meaning. So I hope that you learn the tense very well. Now next session we will see next part of this tense. Thank you.